नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गटाराजवळ वडापाव, कळकट मळकट हॉटेल्स आणि भेसळयुक्त खाणं पडतंय महागात. डॉक्टरांचा गंभीर इशारा. गेल्या 2 महिन्यात सांगलीसह परिसरात पोटविकाराच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. आतड्यांना सूज आलीये अशा तक्रारी अधिक आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे भेसळयुक्त खाणे, पावसाळ्यात अस्वच्छ ठिकाणी चमचमीत खाण्यावर ताव मारणे. त्याबाबत लोकांनी जागरूक राहावे आणि अस्वच्छ ठिकाणी खाणे टाळावे असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केलं आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हॉटेल, नाश्ता सेंटर, टपऱ्यांवर स्वच्छता मोहीम सुरू झाली. मात्र सगळ्याच ठिकाणी बदल झालेला नाही. काही ठिकाणी गटारावर वडापाव, भजी विकली जातात. काही हॉटेल, ढाबे कळकट मळकट आहेत. अशा ठिकाणी जेवल्याचे गंभीर परिणाम दिसत आहेत. विशेषतः सध्या पोटात दुखतंय, उलटी होते, मळमळते अशा तक्रारी फॅमिली डॉक्टरांकडे खूप प्रमाणात वाढल्या आहेत. काहींना प्राथमिक उपचाराने बरे वाटते तर काहींना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं. अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल, ढाब्यांवरील तपासणी मोहीम गतिमान केली आहे. मात्र रस्त्याकडेला गाड्यावर विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांकडे अद्याप लक्ष दिलं नाही. पावसाळ्यात इथे असणारी अस्वच्छता, साचलेले पाणी, गटाराकडे अन्न तयार करणे हे सारे प्रकार आरोग्यासाठी धोकादायक आहेत. पूर्वी दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार व्हायचे. आता बहुतांश लोक शुद्धीकरण केलेले पाणी पितात. परिणामी ते प्रमाण कमी झाले आहे. परंतु भेसळयुक्त आणि अधिक चमचमीत, मसालेदार, त्या तेलात तळलेले पदार्थ सतत खाण्यामुळे पोटाचे विकार वाढले आहेत. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण काय चाखतोय याचे भान राहिले नाही का, हा प्रश्न निर्माण होतो. अन्न भेसळीच्या अनेक प्रकार समोर येत आहेत. त्याचे परिणामही दिसत आहेत.